झी 24 तास एक पाऊल पुढे। टेनिस सीझन मधील दुसऱ्या ग्रँड स्लॅम अर्थात फ्रेंच ओपन जिंकण्यासाठी टेनिसपटूंमध्ये युद्ध रंगणार आहे। नादाल 7व्यांदा फ्रेंच ओपन जिंकण्यासाठी आतुर असेल। जोकोविच आणि फेडर त्याच्या विजेतेपदासाठी कडवी झुंज देतील। तर महिलांमध्ये मारिया शारापोव्हा आणि डिफेंडिंग चॅम्पियन ली ना मध्ये लढत होईल। स्पेनचा द्वितीय मानांकित राफेल नादाल, अव्वल सीडेड नोवाक जोकोविच आणि स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर या तिघांमध्ये फ्रेंच ओपनमध्ये कोण बाजी मारणार याकडे टेनिस चाहत्यांचं लक्ष लागलंय। जोकोविच आणि फेडरर सेमीफायनलमध्ये आमने सामने येतील। तर नादालला ब्रिटनच्या अँडी मरेचं आव्हान मोडीत काढावं लागणार आहे। फ्रेंच ओपनच्या ड्रॉनुसार या 4 अव्वल सीडेड टेनिसपटूंची भेट थेट सेमीफायनलमध्येच होणार आहे। क्ले कोर्टचा बेताज बादशाह राफेल नादालला याही वेळी पुन्हा एकदा विजयाचा प्रमुख दावेदार मानण्यात येते। त्याला 7व्यांदा फ्रेंच ओपन जिंकण्याची नामी संधी आहे। गेल्या सीझनमध्ये 6 वेळा फ्रेंच ओपन जिंकत त्यानं बियॉन बोर्गच्या 6 फ्रेंच ओपन ग्रँड स्लॅम विजेतेपदाशी बरोबरी केली होती। आता नादाल बोर्ग यांचा रेकॉर्ड मोडण्यासाठी सज्ज आहे। त्याला अव्वल सीडेड सर्बियाच्या नोवाक जोकोविचचं आव्हान असेल। त्याचप्रमाणे डार्क हॉर्स रॉजर फेडररही त्याला रोखण्यास आतुर असेल। तर महिलांमध्ये फ्रेंच ओपननं प्रत्येक सीझनमध्ये टेनिस प्रेमींना एक नवीन चॅम्पियन दिली आहे। चीनची ली ना आपले टायटल डिफेंड करते की ग्लॅमरस मारिया शारापोव्हा तिला पराभवाचा धक्का देते, ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या व्यतिरिक्त सेरेना आणि व्हीनस विलियम्स या भगिनी या सीझनमध्ये सरप्राईज पॅकेज ठरू शकतात। तर भारताची अव्वल टेनिसपटू सानिया मिर्झाच्या कामगिरीकडेही लक्ष असणार आहे। महेश भूपती, लिएंडर पेस आणि सोमदेव देवबर्मन भारताचा तिरंगा पॅरिसमध्ये डौलानं फडकवतात का, ते पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे। असं असलं तरी मेन्स फायनल खऱ्या अर्थानं टेनिस प्रेमींसाठी सेंटर ऑफ अट्रॅक्शन ठरणार आहे। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।